तर आज आमच्या गावाला एक भयानक ॲक्सिडेंट झाला आणि स्विफ्ट पुरी नालीमध्येच गेली. सॉरी, पुरी नाही, अर्धी गेली. पण तुम्ही काही असे म्हणून पाहू नका, मी सर्व तुम्हाला पहिले पण सांगतो होतो. पण तुम्ही जर आपल्या आयडी फॉलो नसेल केलं तर करून घ्या. तर सकाळी टायपिंग करून मेन रोडवर चालला आलो. साऱ्यात पहिले तर आपली गाडी घेतली साईडला लावून आणि पुढे यायला म्हणलं. आता बघतो अग्रसवातले एवढे लोक घर जाऊन करताय काय. मग आमचा अचानक भयानक मध्ये प्लॅन बनला का दुरुगले जायचा म्हणून. आम्हाला दुरुगले जाता रस्ता माहित नव्हता म्हणून आम्ही इकडे लोकेशन उघडलं. मग मी ना चाबीली गाडी घुमवली. अरे सॉरी, गाडीला चाबी घुमवली. निघलो दुरुगले जाण्यासाठी. रस्त्याने चाललो होतो ते पोस्टर भेटलं, त्याला साईडला करून आम्ही निघलो दुरुगलेसाठी. नाही असा रस्ता होता, काय बोलायचं काम असणार. त्या आडवा तिडवा तिरपा तारपा. फायनली येऊन पोहोचलो दुर्ग गावामध्ये आणि इथं आल्यावर आमचं गुगल मॅप गायबच चालता राजा. मग इथे बड्डा बुड्डाच्या काटा कसं तरी आम्ही पुढे आलो. कॅनल लागलं. मग कॅनल मध्ये पुट्टेले असा माऊल वाटा नदीचं चाललं गेलो आम्ही. मग इथं पोट्टे म्हणे आता आम्ही 1000-2000 फोटो काढल्याशिवाय राहतच नाही म्हणे. मग पोट्टे बिल्ली बाय फोटो काढायसाठी राजा. मला पण ऐकी नाही राजा. मी पण म्हणलं माय पण द्या म्हणलं 2-3 फोटो काढून. तर मला ऐकी नाही राजा. लोईला करून भले फोटो काढे झोपून झापून. तुम्ही काढवा म्हणलं फोटो, तोपर्यंत मी इकडे पाण्याचा आनंद घेतो. मग इकडे थोडंसं म्हणलंच का नाही तर काढवा म्हणून इकडे येईन तर म्हणे तिकडे घोडावर जातो म्हणे. आता आम्ही फोटो काढायसाठी मी म्हणलं फसानवा म्हणलं तिकडे काय जाता अन जर असे 2 शब्द माया नावानं. तर गाईज आम्ही आलतो आता दुरुग मध्ये आणि मंदिरच माहित नाही राजा आम्हाला कुठं आहे ते. तर आम्ही इथं पाण्याच्या ठिकाणी आलो. असा खतरनाक माहोल तिथे काही बोलायचं कामच नाही. आणि हे पोट्टे नाही का, हे पोट्टे फोटो या चक्करमध्ये कुठं गेले ते गाऱ्यामध्ये. मग त्यांनी आता वापस येऊन आले. मग आम्ही नदीमध्ये मस्त फोटो गिटो काढले आणि आम्हाला अजून पण मंदिराकडे जाण्याचा रस्ताच माहित होता राजा. गावातल्या विचारलं, गावातले म्हणजे नदीतून जाता येते म्हणे, पण आम्हाला अजूनही माहित नाही राहते. मग पोट्ट्याला म्हणलं आता आपण मंदिर पाहायचं घराकडे जायचं म्हणलं. पोट्टे म्हणे आता वेळ झालं म्हणे, आपण घराकडे जाऊ म्हणे. डबल आलो होतं मग मंदिर पाहिल्याशिवाय राहूच नाही म्हणे. मग निघलो आम्ही घराकडे जाण्यासाठी. कडमामध्ये आलो. इकडे गाडीला 90 मारतोच होतो तेवढ्याच आपल्याला वैभवदा भेटला. मग त्याला म्हणलं काय आला म्हणलं तू कडवणे थो म्हणे. मी आलो म्हणे इकडे 90 मारासाठी. मग त्यानं 90 मारली, मीनं 90 मारली आणि घराकडे चालला आलो. घरी आल्याच्यानंतर ज्याच्या कॉलाला ये म्हणे बाहेर लवकर ॲक्सिडेंट झाला म्हणे. मग धावत पडत बाहेर यायला लागलं. मग इकडे पाहतो गाडी नालीमध्ये पडून दिसली राजा. मग इकडे पोट्ट्याने 1-2 वेळा गाडी उचलून पाहिली पण त्याला काही आली नाही राजा. मग त्याला म्हणलं 2-3 टेम्पे घेऊन या म्हणलं. मग गाडी डायरेक्ट वरती उचलता येते म्हणलं. मग तुम्हाला तर माहिती आहे आमचे कामं कशी राहते म्हणून 1.5 मिनिटात टेम्पे आणले आणि पुट्ट्याने घातली आणि गाडीमध्ये. मग तिथं जेवढे लोक उभे होते तेवढे ताकदीने गाडी उचलायला लावली. मग जे उचलली का नाही 1-2 वेळा तर जमलीच नाही, पण 3री वेळा डायरेक्ट वरती झाली राजा गाडी. गाडी होई या काकाची, मी काही ओळखत नाही राजा त्याला. तुमच्या कंटेंटसाठी यायला लागते तरी पण त्याची मदत केली राजा. मी गाडीला जास्त काही झालं नाही, जरा चपक झाली ते रिपेअरिंग केल्या सुद्धा होतेच बा म्हणलं. चला तर पोट्टे आजच्यासाठी एवढं.